ओ मैडम, मेरे पैसे क्यों ले रही हो? हाथ सोड मैडम, मेरे पैसे देना मैडम। ये आंधळा आहेस ना तू? अहो मॅडम, पैसे जास्त मिळवण्यासाठी करावं लागतं ना। हे बघ आई, प्लीज मला फक्त 1 रुपया हवाय, मला एक कॉल करायचा प्लीज। 1 रुपये तुमच्याकडे नाही का मॅडम? माझ्याकडे एवढेच आहेत, द्या ना मॅडम। शपथ, एकतर ऍक्टिंग करतोस, सांगू सगळ्यांना आंधळा नाही असते। नको मॅडम, माझे पैसे रिटर्न द्या ना मॅडम। हे बघ ऐक ना प्लीज, मी तुला 10 रुपये देईन परत, प्लीज मला हे घेऊ दे। 10 रुपये आहेत मॅडम, तुम्ही माझे 1 रुपये द्या ना मॅडम। अरे यार, एक कॉल करू दे ना। नाही मॅडम, द्या ना मॅडम, प्लीज मॅडम। अरे यार, हो मॅडम। ए चोर 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 चोर, पकड़ो तू चोर। अरे हटो। ये भाग रहा है रे? अरे मैडम, मेरे पैसे चोरी के भाग गई। कौन मैडम रे? अरे अभी गई ना मैडम। सका से तू खुद चोर लग रहा है, उनको बोल रहा है मैडम सीधी सादी है। चल भाग, कुछ भी बोलता रहता। हो मॅडम, माझे पैसे द्या ना मॅडम। नाही 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 मॅडम, मला पैसे द्या ना पैसे। हो मॅडम, हो मॅडम, आहेत तर चिल्लर तुझ्याकडे। नाही मॅडम, द्या ना पैसे मॅडम। हो मॅडम, हो मॅडम, हो मॅडम, द्या ना पैसे, द्या ना प्लीज मॅडम। लज्जीवट आहे यार, घे। बरं झालं मॅडम। अरे भैया, डन, चलो। किधर? वो मेरे घर का दरवाजा लॉक हो गया है तो मुझे रिपेयर करवाना है। आप चलो ना, चाबी बनवानी है। किधर है? नजदीक है ना? हाँ हाँ, नजदीक ही है, चलो आप। हाँ रुको। ये चलो ना जल्दी। अरे रुको। ए, ध्यान रख। चलो चलो भैया, जल्दी चलो प्लीज। ए बाबा, थम, किधर जा रहा है? मैडम के साथ। मैडम के साथ? कौन मैडम? किधर का मैडम? हो दादा, मी मॅडम माझ्यासोबत आलाय तो। कशाला? कशाला काय? लॅच लागलाय माझा, चावीवाला आहे तो। काय रूम नंबर काय? 404। अहो तुमचं घर नाही ते, सुभेदार साहेबांचं घर आहे। सुभेदार साहेबांची परवानगी असेल ना तर मी सोडीन तुम्हा दोघांना आतमध्ये। एक काम करा, तुम्ही त्यांना फोन करा, माझ्याशी बोलायला लावा। द्या मग फोन। मगाशी त्यासाठीच फोन मागत होते ना तुम्हाला। काय हो, तुमच्याकडे एक साधा फोन पण नाही काय? तोच तर राहिलाय ना वर घरात। दादा प्लीज, मला फक्त 2 मिनिटाचं काम आहे, प्लीज त्याला फक्त 2 मिनिटं वरती येऊ द्या। माझा फोन आते, माझं सगळं आते, तो फक्त 2 मिनिटं कीज बनवून जाईल, प्लीज दादा प्लीज। हे बघा मॅडम, मी असं नाही करू शकत। सुभेदार साहेबांची परवानगी असेल ना तरच मी तुम्हा दोघांना आतमध्ये सोडेन। ओ मैडम, तुम दोनों का होने के बाद मुझे बुलाओ, मैं उधर बैठा हूँ। सुबह सुबह धंधे का वाट लगा दिया यार। अरे भाई यार, भाई रुक यार। हो मॅडम, अहो इथे बसू नका, नाहीतर सोसायटीच्या लोकांना वाटेल की नवीन वॉचमन कामाला ठेवला की काय। फुकट आमच्या पोटावर पाय नको। एक्सक्यूज मी, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय? डोंट यू हॅव एनी मॅनर्स? सॉरी मॅडम। गॉड, थँक्यू सो मच। स्नेहा, व्हॉट आर यू डुईंग हियर? अगं माझं लॅच लागलं वरती आणि सगळं सामान पण आत आहे। डोंट वरी, आय एम देअर। इथे थांबू नकोस, आपण वर जाऊया। खरंच चालेल, येऊ? कोर्स। गॉड, थँक्यू सो मच। राधिका, राधिका, अगं बसलेस काय? चल इथे लवकर लवकर ये। काय झालं नानीजी? अगं ये सांगते ना, आई जरा माझं लवकर ये, लवकर ये, लवकर ये। नानीजी, नानीजी आओ, काय झालं? ही ती मुलगी शनायाच्या बरोबरची। कोण आहे ही पोरगी? अगं हीच ती मुलगी जिने सगळ्या सोसायटी समोर शनायाची बाजू घेतली होती। तिला तर मी कधीच पाहिलं नाही सोसायटीत। अगं आपल्या मजल्यावर तो निंबाळकरांचा फ्लॅट आहे ना, त्यांची मुलगी। आई वडील गेले तिकडे ऑस्ट्रेलियाला, ही मुलगी कधी येते कधी जाते। आजकालच्या मुलांचं ना काही ताळतंत्रच नाहीये। मला तर ईशान्यासारखीच दिसून राहिली, म्हणूनच या दोघींचं पटतंय।
हा, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं. अरे देवा, म्हणजे आता ही शनाया जाईल की तिच्याकडे? हे ठेवून गेल तिला दिवसभर. चांगली बाहेर राहिली असती एकटी. सगळं मुसळ मेलं केरा. राहू द्या नानीजी, हा तर नुसता ट्रेलर होता. हा, ते काय म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी आहे. हाँ, पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या. हे घे ग कॉफी. थँक्यू. हो झाला, फोन झाला. ओके, येईलच गॅरी थोड्या वेळात. तू एक काम कर, आता मस्त कॉफी पी, छान रिलॅक्स हो आणि हवं तर फ्रेश होऊन घे. अगं नाही, नको, काहीच गरज नाही. हा येईलच थोड्या वेळात. ओके. अँड ईशा, थँक्यू सो मच. म्हणजे सिरियसली मला जेव्हाही प्रॉब्लेम असतो ना तेव्हा तू बरोबर येते. आजही काय वेळेत आलीस तू? ऑरेंज मला वाटत होतं की मी बाहेरच राहणार आहे आज दिवस. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुला माहितीये का, मी तुम्हाला दोघांना जेव्हा पहिल्यांदा भेटले ना, मला तेव्हाच वाटलं होतं की या सोसायटीतले लोक तुमच्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करणार. या मला माहिती आहे सगळं कोणामुळे होतंय ते. बरं झालं ती ईशा भेटली, माहितीये, नाही तर मला आयुष्यभर बाहेर राहावं लागलं असतं. सो सॉरी बच्चा, मी सुद्धा मीटिंग अर्धवट सोडून आलो माहितीये. आणि यापुढे लक्षात ठेव, किल्ली हातात असल्याशिवाय दरवाजाच्या बाहेर पडायचंच नाही, म्हणजे असा प्रॉब्लेम येणार नाही. सो सॉरी बच्चा. तुझी बिल्डिंग ना एक मोठं मेंटल हॉस्पिटल आहे आणि या मेंटलची हेड ती सुपर मेंटल आहे तुझी बायको. तुला सोडणार ये बच्चा बच्चा बच्चा, अगं चल मला एक मिनिट. तू बस बरं इथे शांतपणे. आधी काय चाललंय तुझी? किती चिडचिड चालली आहे. आणि तिचा काय संबंध आहे? लॅच तर तुझ्या चुकीमुळे लागलं ना. अरे यार, गिझर बंद करायचं. हो, माझी चूक आहे. मेन रिझन तर तीच होती ना. एकतर ती बेल वाजून पळून गेली. मी बाहेर जाऊन बघितलं ना तर ती एकसारी हसत होती माझ्यावर, मला हूल देत होती. आणि मग मी पण काय घाबरते का? मी पण गेले बाहेर गेले आणि मग पाठी ते लॅच लागलं आणि मी दिवसभर याच कपड्यात आहे यार. मला एक कळलंय, तुझी बायको ना गावठी आहे, अडाणी आहे, पण मला आज कळलं नव्याने की ती क्रेझी आहे. ती मेंटल आहे कम्प्लीट. तिला काहीच कळत नाही. बावळट आहे का ती? किती चिडचिड करशील अगं. तरी मी तुला म्हटलं होतं आपण इथे नको राहूया, पण तू ऐकतच नाही माझं. यार प्लीज प्लीज आपण इथे नको राहूया, जाऊया ना इथून. अगं तू म्हणतेस तेवढं सोपं आहे का ते? घरांच्या किमती काय तुला कल्पना तरी आहे का? आणि हे आपलं स्वतःचं घर आहे, हे सोडून दुसरीकडे काय जायचं राहायला? हे बरं आहे, म्हणजे मी तिचं वागणं सहन करत राहायचं का एकसारखं? तरी बरं आहे तुझा मुलगा नाहीये इकडे, नाही तर आणखीन वेगळा केऑस झाला असता. तू अथर्वला कशाला आणतेस याच्यात आता? बच्चा तू सगळं सोड ना, शांत हो. माझ्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज आहे? अशी न्यूज जी ऐकल्यावर तुझा मूडच पालटेल. अगं अगं वर्ल्ड टूर नाही, त्यापेक्षा काहीतरी महत्वाचं आहे बच्चा. कपूर सरांची लंडनला ट्रान्सफर होते. व्हॉट? ते काही आता इतक्यात येत नाहीत परत. शपथ, दिस इज ग्रेट न्यूज या. बरं झालं जाता येते. तसंही तो कपूर डोक्यात जायचा सॉलिड माझ्या. त्याने आपला ब्रंच स्पॉइल केला होता ना, लक्षात आहे माझ्या. आय नो, पण याचा अर्थ कळतोय का तुला? आता इथला इन्चार्ज मी असणार आहे, बॉस मी असणार आहे, म्हणजे तू परत कामावर येऊ शकशील. सिरियसली? झाला मूड आता? ओके, हा आता बस चिडचिड करू नकोस. पटकन फ्रेश हो, आपण बाहेर जेवायला जाऊ. ओके, आय लव्ह यू सो मच. ऐक, साडी काय करते इथे? जास्त उडत होतीस ना राधिका तू. आता बघ,
माझं घर का? तर बघ, त्याच घरातनं तुझा सगळा कचरा काढते. I think it's good. Gigi, we'll get back to you. Right, Jenny will call you. Okay, thanks. शना काय आहे? तू लक्ष नको देऊ, या सगळ्याकडे कचरा येतो. अगं पण याच्यात वस्तू पण दिसतायत. अगं तू कशाला करत बसलीस हे सगळं? बकुळा बघेल, तू ये बरं इकडे. कशाला करतेस हे? नाही, हे सगळं मलाच आवरायचंय. मला या कोणत्याच गोष्टी घरात नकोय. याच्यामध्ये तो वस्तू पण आहेत. काय आहे काय? तुझ्या बायकोला बांधलंय मी यात. काय? हा, म्हणजे तिच्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या साड्या बिड्या मला नकोय त्या घरात. शनाया यार, ऑलरेडी खूप इश्यूज झालेत. आता याच्यावरून परत सोसायटीमध्ये इश्यू होतील. तू नको ना करूस असं, प्लीज, फॉर गॉड सेक. ए, सोसायटीची एवढी काळजी असेल तर तिला सांग ना. ती काय इश्यू करते माहिती तरी येत का तुला? माझं ठरलंय, मला राधिका किंवा तिच्याशी रिलेटेड कोणतीही गोष्ट या घरात नकोय. मला तिचा तुझ्याशी काही संबंध नकोय, सांगून ठेवते. शनाया प्लीज करू नकोस असं, प्लीज ऐक ना माझं. अगं पण हे सगळं ठेवणार कुठेस तू? फेकून देणार आहे मी त्या. शनाया तू काहीतरी वेड्यासारखं वागतेस, प्लीज असं करू नकोस. हे कोणाचं आहे सगळं? हो, तिने हाताने विणलंय सगळं. शनाया, अगं तू ऐकशील का माझं? शनाया प्लीज असं करू नकोस. थांब ना 2 मिनिटं. अगं या सगळ्या अथर्वच्या वस्तू आहेत. सोड ना. त्या तरी सोड ना. शनाया ते फोटो प्लीज. शनाया परत एकदा विचार कर. तू हेच शांत बस आणि इथेच. आता बघ. शनाया, नानीजी, नाही आता ही सगळी सामग्री आम्ही आणतोच, पण नागपुरी मसाल्याचं सामान आणूया का? हो जरूर. हो, पण मग आधी करूया आणि मग जाऊया. पण रेवती, म्हणजे माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. म्हणजे एवढं. 1 मिनिट, आता तू पैशांचा विचार करू नकोस. आम्ही बघतो ना ते. थांबा, पाहते. हाय राधिका. काय? 1 मिनिट, मी आलेच. शनाया ऐक ना, नको ना. आज घरातली सगळी ट्रॅश साफ केली. हो या, वन मोर थिंग इज रिमेनिंग. आलेच हा. आज माझं घर स्वच्छ झालं. बाय. गॅरी.
सम पीपल डिझर्व दिस. काही लोकांची जागा ना डस्टबिन मध्येच असते. ही तुमच्या बायकोचं मुलाचं सामान घरातून काढून राहिली आणि तुम्ही नुसतं बघून राहिला. हीच किंमत का आमची? समजते कोणी स्वतःला? तुझ्या सामानाला कचरा म्हणते ती. एक तर तुझ्या घरी राहते, त्यावर तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या तालावर नाचवते, पण आज म्हणजे ना कहर झालाय अगदी. रेवती, ही साडी यांनी मला आमच्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाच्या दिवशी दिली होती. बरोबर आहे त्यांचं. आता काही राहिलंच नाही तर. राधिका, सामान घेणे आजचं. मी मदत करते. टिफिन बॉक्स अथर्वसाठी मोठ्या हौशीने आणला होता. म्हणाले होते अथर्वला आपण खूप शिकवायचं, मोठं करायचं, त्याला काही सुद्धा कमी पडू द्यायचं नाही. आता तर सगळं विसरूनच गेले हे. नानी, हे उचला. चल उठ राधिका, चल. रेवती, हा स्वेटर मी माझ्या हाताने विणला होता यांच्यासाठी. प्रत्येक थंडीत हाच स्वेटर वापरायचे. राधिका, स्टॉप दिस. तुला इतका त्रास होतोय, पण त्याला काही आहे का त्याचं? रेवती, नको गो ओरडूस तिच्यावर. तिची परिस्थिती फार कठीण आहे. मन खंबीर करते खरी ती, पण पुन्हा असा आघात होतो की कोसळून पडते. अहो पण बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तिच्यासाठी जीवाची घालमेल होते ग. हसून साजरं करते सगळं, पण एकटी असली की रडत बसते. कळत नाही का मला? चल बाळा, तुझ्या सगळ्या आठवणी घेऊन आज जाऊया. चल. यांच्याशिवाय सगळं अधुरं आहे, त्याचं काय करू? यांना कसं सोडव तिच्या तावडीतून? या आठवणीत अथर्व, मी आणि हे आमचं तिघांचं असं एक जग होत. ते कसं परत आणू? काय करू हो मी?